नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करते. आज आपण छान मस्त झणझणीत असं 2 किलोचं मच्छीचं कालवण बनवणार आहोत. बघा मस्त असं झणझणीत असं मच्छीचं कालवण तयार झालं होतं. चला तर मसाले पाहूया. त्यासाठी बघा मी मोठ्या 2 आकाराचे कांदे घेतले होते कट करून. एक मोठा लसणाचा गाठा घेतला होता. 1 ते 1.5 इंचाचा आल्याचा तुकडा घेतला होता. त्यानंतर 25 ते 30 मिरे घेतले होते. 2 चम्मच मी धने घेतले होते. सेज घेतलं होतं थोडंसं. 2 ते 3 तेजपत्ता घेतले होते. त्यानंतर बघा 1 ते 1.5 इंचाचा मोठा कलमीचे तुकडे घेतले होते मी आणि थोडंसं टरबूज मगज होतं अर्धा चम्मच ते घेतलं. 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे. 1 चम्मच शहाजिरं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 2 विलायची आणि 3 लवंगा घेतलेल्या आहे आणि 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 7 ते 8 आणि खोबरं घेतलेलं आहे. मच्छी 2 ते 2.5 किलो मच्छी होती, त्यामुळे भरपूर प्रमाण होतं मच्छीचं. त्यामुळे एवढा सारा मसाला घेतला होता. 8 ते 9 चम्मच मी तिखट घेतलं होतं. चवीनुसार मीठ घेतलं आणि हळद घेतली होती. भाजी छान भरपूर प्रमाणात असल्यामुळे तिखट भरपूर प्रमाणात घेतलं होतं. त्यानंतर जे मसाले आहेत ते मसाले आपण तेल घालून छान भाजून घेऊया. मी आईकडे गेली होती. मग बाबा म्हणत होते की मस्त आज झणझणीत कालवण तुझ्याच हातचं होते. बाबांनी छान 2-2.5 किलो मच्छी आणली म्हणे आता तूच बनव सर्वांची भाजी. म्हटलं ठीक आहे बनवते. मग आता छान मस्त मसाला वर काढला. आता मसाला छान आपण भाजून घेऊया. मच्छी बघितल्यानंतर मला असं वाटलं की भरपूर प्रमाण आहे. तर मी परत एक लसणाचा गाठा घेतला आणि टमाटर घेतला आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि 1-1.5 इंचाचा आल्याचा तुकड्याचं परत मी एक वाटण तयार करून घेतलं होतं थोडंसं आणि ते सुद्धा मी परत यामध्ये घालून घेतलं होतं. बघा एवढा मसाला घालून सुद्धा थोडासा तो कमी वाटला मला, म्हणून मी परत थोडासा बनवून घेतला होता. अशा पद्धतीने बघा पूर्णपणे आता जी ही भाजी आहे, आपलं जे मसाला आहे हा भाजून झाला की थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि पाणी घालून याची छान मस्त अशी पेस्ट तयार करून घेऊया. बघा मसाला छान भाजून झालेला आहे. मसाला छान भाजल्याने आपल्या भाजीला तरी सुद्धा छान येते आणि चवीला सुद्धा आपली भाजी खूप छान तयार होते. त्यानंतर बघा आता मिक्सरचा पॉट घेतलेला आहे. आता संपूर्ण जो मसाला आहे तो घालून घेत आहे आणि ते पाणी घालूया याच्यामध्ये आणि छान याची पेस्ट तयार करून घेऊया. बघा मस्त असा झणझणीत अशी मटणाची आपली मच्छीची भाजी झाली होती. खूप छान झाली होती. बाबाला तर खूप आवडली ती माझ्या. बघा छान आता मी सर्व मसाले घालूया आणि याचं छान मस्त वाटण तयार करून घेऊया. बघा मस्त साधी आणि सोपी रेसिपी पण खूप छान भाजी आपली तयार झाली होती. त्यानंतर बघा आपण आता ही जी मच्छी आहे ती फ्राय करून घेणार. बघा संपूर्ण जे पीस आहेत मी घालून घेतलेले आहेत ते भरपूर प्रमाणात त्या गंजामध्ये सुद्धा बसत होते. थोडं थोडं मी घातलं आणि थोडं 1 ते 2 ते स्टेपमध्ये पूर्ण मच्छी मी फ्राय करून घेतलेली आहे. बघा थोडं थोडं मी यामध्ये त्याला मीठ आणि हळद लावून घेत आहे आणि मीठ हे 3 वस्तू लावलेले. यामध्ये जर लिंबू जर असेल तुम्हाला तशीच फ्राय करून खायची असेल तर यामध्ये थोडंसं लिंबू जर पिळलं चवीला खूप छान होते आणि अशा पद्धतीची तयार होते. बघा 2 ते 3 चमच यामध्ये तिखट वरून परत लावलेलं आहे आणि मीठ लावलेलं आहे. बघा आता व्यवस्थित त्याला संपूर्ण मच्छीला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीचं याला कोट करून घेऊया. बघा सगळं मच्छीला व्यवस्थित आपण हे जे लावून घेतलेलं आहे तिखट मीठ हळद. त्यानंतर बघा पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. 1 ते 1.5 पळी मी तेल घातलेलं आहे. आता ही मच्छी एक पीस घालूया आणि व्यवस्थित मस्त यामध्ये छान फ्राय करून घेऊया. आपल्याला 50 ते 60% मच्छी शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे मच्छी शिजवून घेतल्याने मच्छीचा वास सुद्धा येत नाही आणि भाजी रश्श्यामध्ये घातल्यानंतर जे पीस घातल्यानंतर ते तुटत सुद्धा आणि मस्त असं अख्खं पीस राहते मच्छीचं संपूर्ण. बघा अशा पद्धतीने जेवढं बसतं तेवढं मी घातलं. अशा 2 ते 3 स्टेपमध्ये मी मच्छी पूर्णपणे शिजवून घेतलेली होती. बघा आता याला थोडीशी वाफ काढून घेऊया. 5 मिनिटं. 5 मिनिटानंतर बघा आता मच्छी आता पलटून घेऊया आणि परत त्याची 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. बघा 5 ते 7 मिनिटानंतर मध्ये आपली मच्छी छान मस्त शिजून तयार झाली होती. बघा आता संपूर्ण जी भाजी आहे शिजून तयार झालेली आहे मस्त. अशा पद्धतीचे बघा तुम्ही व्यवस्थित मस्त संपूर्ण जी भाजी आहे ही तुम्ही तयार करून घेऊ शकता. तुम्ही जर तशी अख्खी जर मच्छी रश्श्यामध्ये सोडली तर त्यामुळे काय होते मच्छीचे पीस हे तुटतात सुद्धा, आपला रस्सा सुद्धा व्यवस्थित कचत नाही आणि काय होते की जी मच्छीचा आहे ना वास सुद्धा येतो. अशा पद्धतीची तुम्ही ही पद्धत जर थोडी ट्राय केली की भाजी सुद्धा छान होते, पीस सुद्धा अख्खे राहतात आणि भाजी जो रस्सा सुद्धा तो पण छान शिजला जातो. बघा आता कशा पद्धतीने मी पूर्ण मच्छी तयार करून घेतली. अशाच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता भाजीला फोडणी घालूया. बघा मोठं एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण मच्छी बसेल. त्यामध्ये 1 पावभर मी तेल घातलेलं होतं. बघा असं 1 ते 1.5 बुटलं जे असतं ना आपलं ते घातलेलं आहे.
त्यानंतर जो संपूर्ण मसाला आहे तो सोबत मी सर्व घालून घेतलेला आहे. बघा. आता मसाला आपण व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया. त्यामध्ये संपूर्ण जे तेल आणि मसाला पूर्णपणे असं वेगळं होईपर्यंत मस्त तेलामध्ये परतून घ्या. जेवढा मसाला छान परतला जाईल ना, तेवढी भाजीची चव सुद्धा वाढेल आणि मस्त अशी आपली भाजी तयार होईल. मसाल्याचा कच्चेपणा निघून गेला ना, भाजी चवीला खूप छान तयार होते. बघा थोड्या वेळानंतर बघा ते मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ते विसळून मसाल्यामध्ये घातलं. बघा आता मसाल्याचा पूर्णपणे कच्चेपणा पण निघून जातो आणि मसाला सुद्धा व्यवस्थित मस्त तयार होतो. ही स्टेप केल्याने बघा मस्त भाजीला आपलं जर तरी आहे ना खूप छान येते बघा. थोड्या वेळाने बघा मस्त मसाला आणि तेल पूर्णपणे वेगळं होतं. भाजीला मस्त अशी तरी येते. बघा आपली भाजी सुद्धा मस्त झालेली आहे. त्यानंतर बघा तुम्हाला जेवढा एक 1 ते 1.5 लोटा मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. 5 ते 6 ग्लास. बघा तुम्हाला जसं आवश्यक असेल म्हणजे घट्ट पातळ जसा रस्सा आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालून घ्या यामध्ये. बघा व्यवस्थित मस्त झालेलं आहे. त्यानंतर भाजीला उकळल्यानंतर जे पीस आहे ते पीस आपण संपूर्ण पीस यामध्ये घालून घेऊया. बघा आणि एक मस्त उकडी काढून घेऊया. उकडी काढल्या आता जी मच्छी जी आपली 50 ते 60% शिजलेली आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने भाजी शिजवून घेतली तुम्ही. मच्छी सुद्धा व्यवस्थित शिजल्या जाते आणि रस्सा सुद्धा व्यवस्थित शिजला जातो. बघा आता ही मच्छी आपण संपूर्ण सोडून घेऊया भाजीमध्ये आणि याला एक छान मस्त उकडी काढून घेऊया. बघा संपूर्ण पीस यामध्ये मी घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे मच्छी जी आहे ती पूर्ण बाजूने व्यवस्थित शिजल्या जाईल. बघा छान अशी तयार झाली आणि वरून मस्त बारीक कट केलेला मी कोथिंबीर घातलेला आहे. बघा भाजीला छान एक उकळी आलेली आहे. आता भाजीला उकळी आल्यानंतर तर मंद आचेवर आपण 10 मिनिटं मस्त भाजी शिजायला ठेवूया. बघा झणझणीत असं मच्छीचं कालवण तयार झालेलं होतं. आपली भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा भाजीमध्ये अख्खे पीस तुम्हाला दिसत आहे. कुठेही जे मच्छीचा पीस आहे तो तुटलेला नाहीये. व्यवस्थित आपली भाजी मस्त झालेली आहे. मच्छी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीचा रस्सा तुम्ही बघू शकता. मस्त असा झणझणीत आणि तर्रीदार अशी आपली तुम्हाला भाजी दिसत आहे. छान आपली एक भाजी तयार झालेली मच्छीची. बाबाला तर खूप आवडली ती माझी मी बनवलेली मच्छीची भाजी. त्यानंतर आपण आता डिशमध्ये घेऊया. भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा पोळीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बघा मस्त अशी मच्छीची भाजी तयार झालेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.